गुड मॉर्निंग गणेशा. आज गणपती बाप्पाचं विसर्जन आहे, पण आमचे बाप्पा हे आमच्या सोबतच असतात. ही मूर्ती आपल्या एका सबस्क्रायबर मैत्रिणीला जवळून पाहायची होती आणि या मूर्तीविषयी माहिती हवी होती. तर हे बघा, ही मूर्ती आय थिंक पंचधातूची नाहीये, प्युअर ब्रासची आहे ना? नक्की ना हो का पंचधातूची आहे? हा, ब्रासची आहे आणि एकदम भरीव आहे. सुंदर ना, सुंदर, एकदम सुंदर. चला, बरोबर 6 वाजतायत आणि आम्ही निघालोय मॉर्निंग वॉकसाठी. सकाळी सकाळी कसं दिसतं ना, तोंडावरती पाणी मारलंय आणि वरून पॉन्ड्स पावडर लावून मी चालायला निघाली. अरे, स्वतःला फ्रेश वाटणं जास्त महत्वाचं आहे, म्हणून पावडर लावली की थोडंसं फ्रेश वाटतं. गर्दी 6:10 चालायला सुरुवात करतोय. किती किलोमीटर होतंय बघूया. हे बघा, इथून सुरुवात झाली महाराजांची मूर्ती दिसायला आणि सकाळी सकाळी आम्ही गाणं सुचते. बिन तेरे गेला ना सोसायटी मध्ये गायला. है इन हवाओं में बिन तेरे. बरोबर 58 मिनिटामध्ये 4 किलोमीटर. 7:30 झाले यायला. येता येता हे सगळ्यात मोठं काम झालं जे आहो भल्या पहाटे करत असतात. हे टोटल 4 लिटर आहे ना? 85 रुपीज लिटर झालंय सध्या हे दूध. पण लागतात एवढं, काय करणार, पनीर वगैरे बनवायचंय. 1 लिटर आहो असेल शिल्लक अजून. 1 लिटर आहे. मी 1 लिटर काढले काल, तिथं आहे खाली. 1 लिटरचं आपण करू शकतो. आणि याचं जे काही पार्टिशन मी तोडले ना, ते 890 रुपये, म्हणजे जवळपास 900 रुपयाला पडले आम्हाला. कस्टमर केअरला कॉल करून मागवले आहोंनी. रनिंग करून येऊ द्या किंवा वॉक करून येऊ द्या, घरी आल्यानंतर पुन्हा आहोंचा असा एक्सरसाइज असतो. मी मात्र 4 किलोमीटर वॉकमध्येच बास केलेला आहे, पुरेस आहे माझ्यासाठी. आणि लगेचच इथे ब्रेकफास्टची तयारी करते. बरं, मी आज ब्रेकफास्टमध्ये बनवते नाचणीचे डोसे आणि टोमॅटोची चटणी. मागे ना मला एक कॉमेंट होती की जो काही शेजवान सॉस असतो, शेजवानची जी चटणी असते ती जास्त खाऊ नकोस, तर तेव्हापासून मी ती आणलीच नाही, बंद करून टाकली आहे. आणि ही नाचणीच्या डोशाची रेसिपी मी बऱ्याच वेळा माझ्या व्लॉगमधून शेअर केली, पण तरीही नवीन माझ्या काही मैत्रिणी जॉईन झाल्या आहेत त्यांच्यासाठी. तर आज नाश्त्यामध्ये खूप दिवसांनी हे नाचणीचे डोसे बनतायत आणि टोमॅटोची चटणी, जी आपण नॉर्मल डोशांसोबत खातो तीच. तर बऱ्याच वेळा मिसअंडरस्टँडिंग होतं की नॉर्मल डोसा आहे हा आणि इतका कसा काय जाळलायस ताई तू. तर तो जाळलेला नसतो, तो ॲक्च्युअलमध्ये हा नाचणीवाला असतो आणि मी हा अशा पद्धतीनं करते, जस्ट दाखवलं मी तुम्हाला. चला आता पटकन चटणी बनवून घेते आणि डोसे भाजायला घेते. आज बहुतेक आमचं ब्रंचच होणार आहे, लंच सेपरेट मी लागणार आहे बनवायला. आणि कधीही शेजवान चटणीपेक्षा ही जी टोमॅटोची ताजी ताजी चटणी बनवतो आपण घरी, ती खरंच हेल्दीही आणि टेस्टीही. तेल घेतलं आहे पॅनमध्ये, त्यामध्ये चण्याची डाळ आणि उडीद डाळ टाकली, कांदा चिरून टाकला आहे, टोमॅटो टाकला आहे, लसूण, कश्मीरी लाल मिर्च कलर येण्यासाठी, साधी हिरवी मिरची, कढीपत्ता आणि हे सारं आता भाजून घ्यायचं आहे. कोथिंबीर ताजी ताजी ॲड करायची. हे सारं थंड होऊ द्यायचं आणि मिक्सरला बारीक करून घ्यायचं आहे. आणि मी डोसा कसा बनवते तर नाचणीच्या पिठामध्ये मी थोडासा रवा ॲड करते आणि दहीही ॲड करते, म्हणजे फर्मेट होतं छानपैकी ते. आणि मिक्सरला ते फिरवून घेते, गुटळ्या होऊ नये म्हणून. ती थोडंसं एक 10-15 मिनटं ठेवून देते झाकण लावून आणि हे अशा पद्धतीनं डोसा करून घ्यायचा आहे. आणि जे काही आपण चटणीसाठी मिश्रण करून ठेवलेलं आहे बारीक, त्याच्यामध्ये ही अशी फोडणी, साधीच फोडणी घातली आहे मी तेलामध्ये. जिरे, मोहरी, हिंग आणि कढीपत्ता टाकलेला आहे. चला, आजचा ब्रेकफास्ट आमचा रेडी आहे. सगळीच वेळ झाली आहे दुपारच्या जेवणाची आणि पहिल्यांदाच हा एक पदार्थ ट्राय करते. त्याच्यासाठी हा ताजा ताजा मसाला भाजून घेते आहे. जिरे, बडीशेप, काळी मिरी, लवंग आणि दालचिनी. हे थंडही होऊन द्यायचं आहे आपल्याला. दुपारचे 1:30 वाजतायत बरं का. आता मी जे काही तुम्हाला दाखवते त्यावरून थोडीफार आयडिया आली असेल की मी बॉम्बे स्टाईल सँडविच बनवते. आणि मी ना ब्रेड आणण्यासाठी आहोंना पाठवलं होतं आणि ब्रेडसोबत म्हटलं घरामध्ये आपल्या बटर नाही आहे तर बटर घेऊन या. आणि नेहमी कसं असतं आमच्याकडे 4 गोष्टी आहोंना सांगितल्या ना की घेऊन या, त्यातली एखादी गोष्ट ही विसरलेली असते किंवा चुकीची आलेली असते. आज मी विचारच करत होते मनात की आहोंनी आज कसं काय बरं काही विसरलं नाही, कसं काय सगळं करेक्ट घेऊन आलेत. सगळी बेसिक तयारी माझी झाली आहे. आता फक्त मसाला, मी जो काही ताजा ताजा बॉम्बे सँडविचसाठी जी पावडर, मसाला पावडर बनवायची असते ती थंड होतीये म्हणून वेट करते मी.
आणि मी घेतीये बटर म्हणजे बटर ओपन केलं. म्हटलं चला चीज स्लाइस वगैरे फ्रीजमध्ये काढून ठेवूया. हे बघा अमूलच्या या स्लाइस आहेत. मोठा बॉक्स आहे हा. आणि चक्क आहोनी पुन्हा अजून चीजच आणून ठेवलंय. म्हणजे मी बटर सांगितलं होतं तर चीजच आणलंय. तर आता गेले ते चेंज करायला. तर बघा हे असं असतं आणि घरात चीज बघा किती आहे. हे पूर्ण पॅक अजून फुल तसंच आहे. हे चीज तसंच आहे. पुन्हा एवढे सारे चीज आणून ठेवलंय. आता पाठवले मी त्यांना रिटर्न की म्हटलं प्लीज त्या दुकानदाराला रिक्वेस्ट करा आणि त्याच्या बदल्यात बटर दे म्हणावं. कारण ब्रेडसाठी म्हणजे सँडविचसाठी बटर लागणार आहे. आणि खूप दिवसांनी मी सँडविच बनवते. ॲक्च्युली माझ्याकडे सँडविच मेकर पण आहे. त्यामध्ये पण मी बनवू शकते. पण ना त्यामध्ये असं 3 एवढं मोठं असं लेअरवालं बसणार नाही. मी आपलं डायरेक्ट लोखंडी तव्यावरतीच भाजणार आहे. आणि चला बघूया मस्त चीजी बटरवालं आणि अगदी सोपी रेसिपी आहे ही. फक्त एकदा पावडर बनवून घेतली ना झालं. चला मग चटणी बनवून घेते आता होई येतोपर्यंत. बिलीव्ह मी मैत्रिणींनो, हा सँडविचचा प्रकार इतका सोपा आणि इतका टेस्टी आहे ना की काय सांगू मी तुम्हाला. टोमॅटो, काकडी, हिरवी मिरची, कोथिंबीर याची तयारी केली आणि जो काही खडा मसाला भाजला होता ना त्यामध्ये काळं मीठ आणि आमचूर पावडर टाकून बारीक करून घ्यायचं आहे. काय घेऊन आलं दाखवा. तुम्ही गेल्यानंतर तुमची थोडीशी चुगली केली आहे मी. तर फायनली बटर आलेला आहे. तसंही आपण घरी बनवणार आहे बटर. बट ते मी संध्याकाळी बनवणार आहे म्हणून मला हे अर्जंट हवं. त्याच पैशात दिलं की काही त्याने परत दिले. एक्स्ट्रा 5 आले हे 15ला ते 18ला एक्स्ट्रा आली हे. सँडविचसाठी लागणारी ग्रीन चटणी बनवूया. ताजा ताजा पुदिना, कोथिंबीर, हिरवी मिरची, अद्रक, लिंबूचा रस आणि काळं मीठ. वा काय बनते ही चटणी मस्त. चटणी टेस्ट करतायत आहो. कशी लागते. चाट मसाल्यासारखी. मला पण तोंडाला पाणी सुटलं. आमचूर पावडर यम्मी झाली आहे ना. सगळी बेसिक तयारी झाली आहे. चला आता सँडविच असेंबल करायला घेऊया. ब्रेडला खूप सारं बटर लावलं, ग्रीन चटणी बनवलेली लावली. यावरती काकडी आणि टोमॅटो टाकून जो काही आपण ताजा ताजा मसाला बनवलाय ना तो ॲड करायचा. चीज स्लाइस बघा माझ्याकडून कशी झाली आहे. पण ठीक आहे नेक्स्ट टाइम मी व्यवस्थित ओपन करेन. आणि आता पुन्हा दुसरा ब्रेड. प्रत्येक ब्रेडला मी असं छानसं बटर लावून घेतलं, हिरवी चटणी लावून घेतली आणि ही चटणी तिखट नव्हती बरं का जास्त. आता मात्र यावरती मी कांदा ॲड केला आणि पुन्हा ती मसाला पावडर टाकायची. आहा हा या मसाला पावडरमुळं काय टेस्टी लागत होतं हे सँडविच. हे बघा अशा पद्धतीनं व्यवस्थित ओपन केलं तर नाही तुटत ही स्लाइस. आणि आमच्या घरामध्ये प्रचंड आवडणारा प्रकार आहे ही चीज स्लाइस बरं का. पण तुम्ही ऑब्झर्व केलं आहे का मी नाही आणत जास्त ब्रेड. म्हणजे खूप कमी प्रमाणात ब्रेड येतो आमच्या घरी असा कधीतरी. पण मला असं वाटतं प्रीतीसाठी बनवायला हवं असं सँडविच. कारण बाहेर गेल्यानंतर मात्र तो खूप डिमांड करत असतो या सँडविचची आणि त्याला मनापासून आवडतं हे. आणि सँडविच मेकरची सुद्धा गरज नाही. या माझ्या कास्ट आयर्न तव्यावरतीच खूप टेस्टी बनलं आहे हे. वाव हे किती सॉफ्ट आहे. कसं लागतंय. लय मस्त एकदम भारी ना. हाय. नेहमी प्रितीश बाहेर गेल्यानंतर ऑर्डर करतो ग्रिल चीज सँडविच. आणि आपल्या घरी बघा खा आता पोट भरून. हाय. अहो आवडलं का. चला बाप्पाचं विसर्जन. ओहो चला बाप्पा विसर्जनासाठी जाऊया. आणि आता मंगळसूत्र सापडेना झालंय कुठं ठेवलं काल. चलो मला माझी सगळ्यात पहिली हेल्थ महत्वाची आहे.
वाजले, अजून मिरवणूक चालूच आहे आणि खूप दिवसांनी मी एवढं नाचली आहे गणपतीमध्ये. गणपती डान्स केला आहे आणि थकली आता, घामेघूम झाले. चला मेथीची भाजी किंवा शेपूची भाजी आणि भाकरी करते. दुपारी सँडविच आणि सकाळी डोसे. आता तरी फुल स्वयंपाक लागणार. मजा आली पण आणि थकायलाही झालं. इथे गरगरून हे दुखायला लागलं. तरीही जोशात नाचून आली आहे आणि लेकरू बघा माझं अभ्यासच करते बिचारे. 2 वर्ष कुठलाही सण नाही, काय नाही. गणेशा प्लीज, हे एवढं कष्ट करणाऱ्या मुलांना प्लीज सक्सेस दे. तुझा आशीर्वाद राहू दे डोक्यावरती. तू जसा बुद्धिमान आहेस तशीच बुद्धी यांनाही मिळू दे. स्वयंपाक करायचा म्हणून आहूंच्या पेक्षा लवकर आली आहे. आहू येऊन आता हे व्हिडिओ शूट करू लागायला लागलेत मला. अजून मी तसंच आहे, हे सारा पसारा. आणि हे बघा कोणता ड्रेस घालायचा, ऐन वेळेला हेच खाली जायचं ठरलं आणि इस्त्री नाहीये त्यामुळं हे तसंच सगळं पडलं आणि गेलो खाली. पण नाचणं जास्त महत्वाचं होतं आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे आहूंनी पण आज डान्स केलाय म्हणे. थोडा केलाय थोडा. अजून स्वयंपाक बाकी आहे. मी काय केलंय, हे जे माझे सगळे घेरावाले ड्रेस आहेत ना, मोठे ते ना, जे साड्यांचं हे होतं रिकामं झालेलं, त्यामध्ये एक वापरायला केलंय. एक लिंबू कलरचा मला आजचा ड्रेस दाखवायचा आहे. इतका सुंदर आहे ना हा. पण जाऊ द्या, मी जेव्हा घालेन ना तेव्हा बघा खूप भारी आहे. हा नवीन आहे. ऍक्च्युली मी हा बालीच्या ट्रिपसाठी ऑर्डर केला होता, लिंबू कलरचा 3 पीस मध्ये. आणि तो बालीची ट्रिप करून मी परत आल्यानंतर आठवड्याभराने रिसीव्ह झालाय. हे बघा आतमध्ये हे असा टॉप आहे आणि इथं तर एवढं सुंदर हे असं काम केलेलं आहे. आणि हा वरून शर्ट आहे छान असं, याला कटवर्क बोलतात ना, तर हाताला सुद्धा कटवर्क आहे आणि इथे पण हाताला पण ती डिझाईन आहे. आणि खाली असा छानसा प्लाझो आहे. फक्त मी आता मौका शोधतीये की एवढा सुंदर ड्रेस आहे हा की मी घालणार कधी. कारण खरं तर मी आचोवाल्यांशी भांडायला हवं होतं की माझी ट्रिप संपली आणि नंतर हा आला. पण म्हटलं जाऊ द्या, मला खूप स्वस्तात मिळाले कपडे, कारण ऑफर मध्ये घेतली मी. आचोचं सांगते कसं आहे तुम्हाला, की जेव्हा तुम्ही ना 3 किंवा 4 ड्रेस एकदम घ्याल ना, तर तुम्हाला ते स्वस्त पडतील. कारण डिस्काउंट मिळतो बऱ्यापैकी, 25%, 30% असा डिस्काउंट मिळतो. सिंगल पीस घ्यायला गेला तर तो खूप महाग पडेल. चोली किती छान आहे ना. मी खरं तर अजून हा ट्राय पण नाही करून बघितला. मी माझा कलर किती गोड आहे बघा ना. एक दिवस मी घालून बघते हे कसं आहे. याची ओरिजिनल प्राइस आहे 3663, पण हा मला आय थिंक 2200 रुपये समथिंग काहीतरी मिळालाय बहुतेक. आणि तो व्हाईट वाला पण आचोचाच आहे. हा आता मी ठेवला ग्रीन, तो पण आचोचाच आहे. हा पण आचोचा. एक छानसा याच्यावरती मी एक शॉर्ट व्हिडिओ बनवते की आचोचे कोणते ड्रेस आहेत माझ्याकडे, है ना. म्हणजे तुम्हाला पण क्लॅरिटी येईल. चलो आवरूया. आता काय भाकरी आणि भाजी बनत नाही. मी ठरवलं होतं भाकरी आणि भाजी बनवायची, पण टाइमपास करत बसले. आता मिक्स व्हेज म्हणजे पुलाव थोडक्यात. मी कधीही अशा पद्धतीनं फ्रीझरमधला वाटाणा सोडला ना तरी डीमार्टमधून वेगळं काही आणत नाही. पण मी परवानं ब्लिंकिटवरून मिक्स व्हेजिटेबल्स ऑर्डर केलेले होते. हे बघा, हे अशा पद्धतीनं 2-3च तुकडे होते त्यामध्ये फ्लॉवरचे, बाकी गाजर, बीन्स आणि हिरवे वाटाणे. तर आठवलं मला पटकन, अरे यार हे आपल्याकडे आहे. आणि मग इतकी खुशी झाली आणि म्हणूनच पुलाव करायला घेतला. तर एकंदरीत आजचा दिवस असा खूप भारी होता. कुकिंगचाही होता आणि अनंत चतुर्दशीचा आपल्या बाप्पाच्या विसर्जनाचाही होता. जमेल तेवढंच एन्जॉय करून मी वरती आली आहे. आणि कसा वाटला हा व्हिडिओ, माझ्या रेसिपीज आजच्या, हे सांगायला विसरू नका नेहमीप्रमाणे. उद्या भेटेन पुन्हा एकदा एका छानशा व्हिडिओमध्ये. तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या. बाय, लव्ह यू ऑल. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि नवीन असाल तर प्लीज सबस्क्राईब करायला विसरू नका. बाय.